नाशिककरांच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा उत्सव म्हणून ओळख असलेल्या श्री रामरथ यात्रेची सुरुवात पंचवटी येथून करण्यात आली. दरवर्षी सरदार रास्ते आखाडा तालीम संघातर्फे श्री रामनवमी नंतर कामदा एकादशीला या रथयात्रेला सुरुवात होते. त्यामुळे आज हनुमानाचा रथ हा श्रीराम मंदिराच्या मुख्य दरवाजावर घेऊन जाण्यासाठी मालवीय चौक येथून पूजा विधी करून सुरुवात करण्यात आली. याआधी नाशिक पूर्वचे आमदार राहुल डिकले यांनी रथावर राजकीय व्यक्तींना न जाता इतर भाविकांनाही देवाचे दर्शन होऊ द्या, धार्मिक पद्धतीने कार्य करा, अशा प्रकारच्या सूचना दिल्या. यावेळी रथ ओढण्याचा मान प्रथम पाथरवट समाजाला देण्यात येतो. यावेळी माध्यमांशी बोलताना श्रीराम रथोत्सव समिती अध्यक्ष दत्तू शेळके व संदीप शेलार यांनी अधिक माहिती दिली. सियावर रामचंद्र की जय. साधारणतः 275 पासून चालू असलेली ही परंपरा आहे. नाशिक नगरीचा हा प्रथम ग्रामोत्सव आहे. हा ग्रामोत्सव रामनवमी झाल्यानंतर कामदा एकादशीच्या दिवशी साजरा केला जातो. परंतु रामरथ ज्यावेळेस रामाच्या घरापासून काळाराम मंदिर पूर्व दरवाजापर्यंत आणला जातो, तेव्हा तो विविध मानकऱ्यांच्या तालमी आणि गल्लीतनं पोहोचवला जातो. त्याच्याकरिता त्या रामरथाकरिता सगळे मानकरींचे गल्ल्या आणि घर सजलेले असतात. त्यांच्या घरासमोर रामरथाचे आगमन होते त्यावेळेस जालीच्या रांगोळी काढलेल्या असतात, गुढी उभारलेल्या असतात, वेगवेगळ्या लाइटिंग लावलेल्या असतात आणि अतिशय जल्लोषामध्ये या रामरथाचे स्वागत केले जाते. आणि कामदा एकादशीच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता ही रामरथ यात्रा सुरू होते. तिथून म्हणजे आम्ही निघाला पूजा अर्चा करून 7 वाजता संध्याकाळी 7 वाजता निघाल राम मंदिर बंद आहे. तिथून दुसरं उद्या संध्याकाळी 7 वाजता तिथून निघाल गंगा घाटापाशी झाली. श्रीराम यात्रा सुरू होताना या ठिकाणी पूजन करून रथयात्रेला सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी रामरथ उत्सव समिती, पंचवटी समिती तसेच नाशिक पूर्वचे आमदार राहुल डिकले, श्रीराम रथोत्सव समिती पंचवटी अध्यक्ष दत्तू शेळके, कार्यक्रमाला उपस्थित असलेले मान्यवर, पंचवटी पोलीस निरीक्षक मधुकर कड, राम मंदिराचे महंत सुधीरजी पुजारी, माजी आमदार बाळासाहेब सानप, विनायक गायकवाड, ॲडव्होकेट यतीन वाघ, सतनाम राजपूत, शिवजन्मोत्सव अध्यक्ष गौरव गोवर्धने, कार्याध्यक्ष मंगेश धनवटे, माजी नगरसेवक गुरमीत बग्गा, नरेश पाटील, उल्हास धनवटे, प्रवीण भाटे, राहुल कुलकर्णी, जगदीश पाटील, खंडू बोडके आदींसह 9 न्यूजचे संचालक किशोर बेलसरे, शंतनू शिंदे, आप्पा गवळी आदी मान्यवर उपस्थित होते. सोबतच अश्विनी रास्ते, अनिश रास्ते, अश्लेषा रास्ते, रामरथाचे मानकरी आदी उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजिज सय्यद,